सांगली मिरज कुपवाड महापालिकेला महावितरण मार्फत DPRसाठी 250 कोटी द्यावेत अशी मागणी महावितरण संचालिका नीताताई केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। या निवेदनात असं म्हटलं आहे की ग्रामीण भागासारख्या सध्या आमच्या ड वर्ग महापालिका क्षेत्राला कुठल्याही महावितरणाच्या योजना नाहीत। विस्तारित शहरामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागतो आहे। त्या सोडवण्यासाठी खालीलप्रमाणे योजना करण्याचे गरजेचे आहे असे नमूद करण्यात आलेलं आहे। यामध्ये 33 kV रिंग मेन वाहिनीचे नेटवर्क तयार करणे, सर्व 33 आणि 11 kV उपरी वाहिनी भूमिगत करणे, वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल, 11 kV आणि लघुदाब वाहिनीचे रूपांतर एरियल बंच केबलमध्ये करणे आणि यामुळे अपघात कमी होतील। नवीन रोहित्र केंद्र ट्रान्सफॉर्मर उभे करून अतिभारित प्रणाली सुरळीत करणे आणि संभाव्य वीज ग्राहकांना तात्काळ वीज पुरवठा करणे शक्य होईल। नवीन उपकेंद्रासाठी पुरेशी जागेची उपलब्धता होत नाही, म्हणून नवीन उपकेंद्रे करणे। या GIS कॉम्पॅक्ट ट्रान्सफॉर्मरना 6 गुंठे जागा लागते, तीच नेहमीच्या उपकेंद्रांना 20 गुंठे, जी शहरात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अडचणीत आहेत आणि त्यामुळे या महापालिकेत क्षेत्रातील विविध कामांचा DPR करण्यासाठी 250 कोटी ही रक्कम मंजूर केल्यास आमच्या शहरातले सर्व प्रश्न मार्गी लागतील असे मला वाटते। आपल्याला नवीन सबस्टेशन उभे करता येतील या DPRच्या माध्यमातून आणि ही महत्त्वाच्या ह्या सगळ्या मागण्या या DPRमधनं मी मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेल्या मी मुख्यमंत्र्यांना केली आहे की ह्या सगळ्या म्हणजे भूमिगत वाहिनी असेल, कॉम्पॅक्ट आमचे GIS असतील, कॉम्पॅक्ट सबस्टेशन एकमेकाला घासल्या जातात, फांद्यांचा प्रॉब्लेम येतो, तर त्याला जे बाहेरनं कोटेड मिळतात त्याला तर ते बंच केबल असे काही जे गर्दीचे क्रॉस आहेत छोटे गेल्यामुळं, तर या सगळ्याला हे पैसे गरजेचे आहेत आणि यातनं आम्ही ही कामं करणार आहे असं एक आम्ही मुख्यमंत्र्यांना हे निवेदन दिलं। चांगला आपल्याला विचार होऊन आपल्याला हा DPRसाठी मुख्यमंत्र्यांकडनं नक्की निधी मिळेल। तिसरं महत्त्वाचं आता नुकताच झाला तर मी आमच्या अधीक्षक अभियंत्यांना विनंती केली होती की तुम्ही जर बघितलं तर कोर्टापासून जो आपण खाली जातो रस्ता, त्या रस्त्यावर जे आमचं सबस्टेशन आहे तर ते कळतच नाही आज सबस्टेशन आहे, इतकी झाडी आणि सगळे ज्याला मी त्यांना असं सुचवलं की असे जेवढे सबस्टेशन आणि आपली कार्यालय ती या निमित्ताने सगळी 15 दिवस आपला स्वच्छता पंधरवडा आहे तर तो तुम्ही स्वच्छता वर्धापन महावितरणचा वर्धापन दिन आणि मोदींना एक तप पूर्ण झालं म्हणून आम्ही एक स्वच्छता अभियान संपूर्ण सांगली जिल्हा आणि महाराष्ट्रात पण आव्हान केलंय। आमच्या तिन्ही कंपन्यांचे जे उपकेंद्र आहेत, कार्यालय आहेत, तिथं स्वच्छता अभियान नुकतीच मुख्यमंत्र्यांची मी भेट घेऊन सांगली मिरज कुपवाड शहरासाठी महापालिकेसाठी एक विद्युत म्हणजे महावितरणसाठी खास विकास आराखड्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला भूमिगत वाहिन्या, बंच केबल, नवीन उपकेंद्र जी 6 गुंठ्यामध्येच होऊ शकतील त्याला आम्ही ज्या उपकेंद्राला GIS कॉम्पॅक्ट उपकेंद्र असं त्याचं तशा पद्धतीची उपकेंद्र तर असं आणि 33 आणि 11 kV हा अंडरग्राऊंड या सगळ्यासाठी 250 कोटीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी महावितरणच्या आराखड्यासाठी केली आणि त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय आणि मला खात्री आहे की या माध्यमातून आमच्या सांगली मिरज कुपवाडचा एकदाचा नवीन ट्रान्सफॉर्मरच्या ज्या लोकांच्या मागण्या आहेत ह्या सगळ्या पूर्तता होईल। आणि तिसरी गोष्ट आहे की जी आत्ता आम्ही जी स्मार्ट मीटर बद्दल खूप चर्चा आहे, सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ आम्ही 4.5 लाख बसवली, सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये 1.75 पैकी 1 लाख स्मार्ट मीटर बसवून झालेली आहेत आणि माझं असं म्हणणं आहे की नागरिकांनी ही बसवून घ्यावीत। जसं आम्ही घरात स्मार्ट उपकरणं, फ्रीज, TV नवीन त्याचे आम्ही मॉडेल्स घेतो, मोबाईलचे घेतो, तशा पद्धतीने हा स्मार्ट मीटरचा जो TOD आहे सकाळी 9 ते 5 मध्ये जी वीज तुम्ही वापरता त्याचा तुमचा दर कमी असणार आहे ते तुम्हाला मोबाईलमध्ये कळणार आहे, तर ती जरूर बसवून घ्यावीत असं माझं नागरिकांना आव्हान राहील। आणि या निमित्तानं महावितरणचं काम हे ह्या ज्या ट्रेनिंग सेंटर आमच्या महाराष्ट्रात हे एकमेव ट्रेनिंग सेंटर आहे की जे आता नाविन्यानी करणं गरजेचं आहे। असं अद्ययावत एक जलतरण तलाव आणि व्यायामशाळा असलेलं आणि आमच्या सभोवतीला नवीन स्टाफ क्वार्टर्स त्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी केलेली आहे।